हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी विशालसिंह गजानन पार्टे, मूळचा मुंबईचा माहीम उपासना केंद्राशी संलग्न। 1997 पासून बापू परिवाराचा भाग आणि 2014 पासून परदेशामध्ये नोकरीसाठी आहे। तर हा अनुभव जो मी सांगणार आहे हा नोकरी संदर्भातला आहे आणि आपण जसं ऐकलेलंच आहे की कासवीचे दृष्टी पोसे गुरुभक्ता। एका नजरक्षेपातून आपला बापू आपल्याला संकटातनं कसा बाहेर काढतो ते हा सांगणारा अनुभव आहे। तर हा अनुभव मला डिसेंबर 2021 साली आला। तर परदेशात राहत असल्यामुळे आम्ही सुट्टीच्या दरम्यान जेव्हा मुलांना सुट्ट्या लागतात तेव्हा भारतामध्ये आम्ही भेटीसाठी येतो। तर डिसेंबर 2021 साली आम्ही तशीच तयारी केली आणि तयारी झाल्यानंतर दादांना फोन केला क्लिनिकला। दादांच्या कानावरती घातलं की प्रवास करून आम्ही येत आहोत। तर दादांच्या क्लिनिकमधनं फक्त एकच निरोप असा आला की त्या दरम्यान कोविड संदर्भात लाटा येत होत्या, ओसरत होत्या। तर त्या दरम्यान त्या कोविडची व्यवस्थित माहिती घेऊन तुम्ही पुढचा प्लॅन करा। बस असं म्हणतात ना की समझदार को इशारा ही काफ़ी है। दादांचा शब्द प्रमाण हेच मानून आम्ही असं ठरवलं की आपण प्रवास नाही करायचा, कारण की माझा जो लहान मुलगा आहे तो वॅक्सिनेटेड नाही आहे, तो स्पेशल चाइल्ड आहे। तर सुरुवातीचे एक डिसेंबरचे 10-12 दिवस व्यवस्थित गेले। बरोबर 15 डिसेंबरला मला ऑफिसमधनं फोन आला आणि मला असं सांगण्यात आलं की 31 डिसेंबर हा माझ्या जॉबचा शेवटचा दिवस असेल आणि 1 जानेवारीपासून माझं कॉन्ट्रॅक्ट हे टर्मिनेट केलं जातं। खरं तर खूप भीती वाटायला हवी होती, पायाखालची जमीन सरकणं, टेन्शन येणं किंवा डिप्रेशन येणं असं सगळं काही व्हायला होतं। पण बापूंच्या कृपेने असं काहीच झालं नाही, कारण की एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु ऐसा। करताही तोच आणि हरताही तोच हा विश्वास अतिशय ठाम होता। ऑफिसमधला फोन आल्याच्या दुसऱ्या क्षणी दादांच्या क्लिनिकला फोन लावला, दादांच्या कानावरती हा प्रसंग घातला। दादांनी 2च गोष्टी सांगितल्या, एक म्हणजे तिथेच राहायचं, सगळं काही व्यवस्थित होईल, आणि दादांनी 2 उपाय सांगितले, एक म्हणजे दत्तात्रय आराधना आणि दुसरा म्हणजे घोरकशोद्धरण स्तोत्र। दादांचा शब्द आला तिथे आम्ही संपूर्ण कुटुंब अतिशय निर्धास्त झालो। जानेवारी महिना उजाडला। एरवी माझ्याशी खूप कमी बोलणारे किंवा माझ्याशी खूप कमी इंटरॅक्ट करणारे माझे ऑफिसचे कलीग होते, त्यांनी मला वेगवेगळे उपाय सुचवायला सुरुवात केली। जानेवारीचा महिना असल्यामुळे सुट्ट्यांचा नवीन काळ सुरू झाला होता। तर मला माझ्या बॉसकडनं परमिशन मिळालं की बघा कसं आहे ना की बापू प्रत्येकाच्या मनामध्ये कसे बदल घडवतो आणि आपल्या फेवरमध्ये त्या कसे होतात ते याचा एक हा विशिष्ट असा अनुभव आहे की त्यांनीच मला उपाय सुचवला की तू तुझ्या सुट्ट्या का वापरत नाही, त्या सुट्ट्या वापरल्यामुळे तुला एक पेड लीव्हच्या नावाखाली तुला महिन्याचा पगार येऊन जाईल। तसा 1 महिना व्यवस्थित बापूंच्या कृपेने तो व्यवस्थित गेला। दुसरं चॅलेंज असं होतं की मुलांच्या फीज भरायच्या आहेत। माझा मुलगा स्पेशल चाइल्ड असल्यामुळे त्याचे स्पेशल एक्सपेन्सेस होते। बरोबर त्याच महिन्याच्या शेवटी, जानेवारी महिन्याच्या शेवटी मला माझा प्रवासी भत्ता मिळाला, म्हणजे ज्याला आपण ट्रॅव्हलिंग अलाउन्स असं म्हणतो, तो मला व्यवस्थित मिळाला। तर त्याच्यामध्ये मुलांची फी कव्हर झाली। जसं मी म्हटलं की गुरुभक्त किंवा आपला सद्गुरू त्याच्या गुरुभक्ताची कशी काळजी घेतो, त्याचा उदरनिर्वाह, त्याचा योगक्षेम कसा चालवतो, ह्याचं हे एक दुसरं उदाहरण आहे। जानेवारी महिना झाला, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असे 3 महिने मला नोटीस पिरियडचे सर्व करायचे होते। फेब्रुवारी महिन्यात जाऊन मी माझ्या ऑफिसचं टर्मिनेशन साईन केलं आणि त्याच वेळेला अशा काही वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या की मला काही माझ्या मित्रांकडनं सांगण्यात आलं किंवा मी जे काही वाचत होतो त्या दरम्यान मला असं आढळलं की आपण काहीतरी एक नवीन कोर्स किंवा काही अभ्यासक्रमामध्ये आपल्याला पुढे काही वेगळी उंची गाठायला हवी। तर हेच करत असताना मी 2 कोर्सेस मला बापूंच्या कृपेने करण्याचा योग आला। एक म्हणजे सायबर सिक्युरिटी आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट। हे कोर्सेस करताना मला पुढे काय होऊ घातलं ह्याची मला काहीच माहिती नव्हती। फक्त एक नवीन आपल्याला काहीतरी शिकायला मिळते, एक आपल्याला नवीन अपॉर्च्युनिटी मिळते आणि ह्या परदेशामध्ये ह्या 2 क्षेत्रांमध्ये किंवा ह्या 2 ज्या स्ट्रीम्स आहेत ह्याला खूप अतिशय डिमांड असल्यामुळे ते करण्याचं ठरवलं। वयाच्या 43व्या वर्षीसुद्धा बापू माझ्याकडनं 3 ते 4 तास रोज बसून अभ्यास करून घेत होते। त्यावेळेला तुम्हाला सर्वांना आठवत असेल की 2022चा जो सुरुवातीचा काळ होता तेव्हाही नित्य उपासना सुरू होत्या। बापू दररोज आपल्याकडनं संध्याकाळी 8 वाजता उपासना करून घेत होते। त्याच्यानंतर सुंदरकांड होतं आणि खरं सांगतो मित्रांनो, त्या 2 कार्यक्रमांच्या मध्ये जे बापूंचे प्रवचनाचे जे क्लिप लागायचे त्या क्लिपमधनं सगळ्या प्रश्नांची उत्तर अगदी व्यवस्थित मिळत होती। सगळं आधी बापूंनी त्या दरम्यानच्या काळासुद्धा की एका नोटीस पिरियडच्या काळामध्ये सुद्धा बापूंनी सगळं काही अगदी व्यवस्थित सुरळीत ठेवलं होतं। असं होता होता जवळपास मार्च महिना संपला, एप्रिलचा 1च महिना राहिला होता आणि त्याच्यानंतर पुढे काय होणार आहे ह्याची काहीच माहिती नव्हती। पण इंटरव्ह्यूज सुरू होते, ते कोर्स सुरू होते, इंटरव्ह्यूज बापूंच्या कृपेने व्यवस्थित चालले होते। बरोबर 1 एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये
मला माझ्याच ऑफिसमधनं इंटरव्ह्यूसाठी फोन आला की विशाल प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी सायबर सिक्युरिटीची ऑपॉर्च्युनिटी आहे, तू इंटरव्ह्यू दे. मी म्हटलं माझा IT बॅकग्राऊंड आहे, मी हॉस्पिटल लाईनला काम केलेलं, मी इथे कसं, नाही तू दे, तुला जमेल. बघा मग हे कसे बदल की माझ्याऐवजी त्यांना जास्त कॉन्फिडन्स होता की हे मी करू शकतो. बापूंच्या कृपेने इंटरव्ह्यू चांगला झाला, अगदी 1 नाही 2 राऊंड झाले, पण रिझल्ट काही येत नव्हते. अगदी आम्ही बरोबर एप्रिलच्या मध्यावरती येऊन ठेपलो. अगदीच 15 दिवस होते आणि इकडे असा नियम आहे की एकदा का नोकरी सुटली, नोटीस पिरियड संपला, तर तुम्हाला हा देश सोडून जायचं आहे. पण आम्ही त्या संदर्भामध्ये म्हणजे कसं आहे की बापूंवरती पूर्णपणे विश्वास, दादांचा शब्द हाच प्रमाण हेच मानून आम्ही जी पुढे वाटचाल चालू ठेवली. आम्ही कुठल्याच असं डिसिजन नाही घेतलं की जेणेकरून त्याला चॅलेंज होईल असं. बरोबर 15 एप्रिलचा दिवस उजाडला, अजून 15 दिवस बाकी होते आणि 15 एप्रिलच्या दिवशी अक्षरशः चमत्कार झाला आणि मला माझ्या ऑफिसमधनं फोन आला आणि त्या फोनमध्ये मला असं सांगण्यात आलं की विशाल, तुला प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून सायबर सिक्युरिटी या डिपार्टमेंटमध्ये सिलेक्ट करण्यात आलेलं आहे. मी खरंच बापूंना अंबज्ञ म्हटलं, जय जगदंब जय दुर्गे म्हटलं, बापूंना अंबज्ञ म्हटलं आणि साष्टांग लोटांगण घातलं. आणि खरं सांगतो मित्रांनो, ज्या इमिजिएटली ऑफिसमध्ये गेलो आणि बापूंच्या कृपेने ज्या टेबलवरती बसून मी माझं टर्मिनेशन साईन केलं होतं, त्याच टेबलवरती परत बसून मी माझं रिअपॉइंटमेंट साईन केलं. जॉब मिळाला, जॉब सुरू झाला. जानेवारीपासून ते एप्रिलपर्यंतचा सगळा काळ बापूंच्या कृपेने बापूंनी अगदी व्यवस्थित सांभाळला. कधीच कुठलीच कमी होऊ दिलेली नाही, उलटं प्रगतीच होत गेली त्या काळामध्ये. आणि त्या तारखेपासून म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यापासून ते आजच्या तारखेपर्यंत बापूंच्या कृपेने मी आज या क्षेत्रामध्ये आहे. त्यांच्या कृपेनेच पुढची सगळी वाटचाल चालू आहे आणि मी खरंच बापूंच्या चरणी, मी आणि माझं कुटुंब अंबज्ञ आहोत की त्यांनी त्यांच्या चरणांशी आम्हाला ठेवलेलं आहे आणि त्यांच्या चरणांशीच आम्ही सतत राहू. हरिओम, श्रीराम, अंबज्ञ, नाथसंवेद.